महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. आणि पाठ आहे शेरास सव्वा शेर. मित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला खूप आवडतात. तुम्हालाच काय, सगळ्या मोठ्या माणसांना, म्हाताऱ्या माणसांना सुद्धा गोष्टी ऐकायला आवडतात. मग आज मी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहे. एक नाना काका नावाचे आमच्या ते शेताच्या बांधावरून चालत होते. त्यांनी बघितलं तर इतकी सुंदर सोन्यासारखं पिवळं धम्मक तांदळाचं शेत डोलत होतं. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला आणि मग त्यांनी विचार केला, चला आता याची कापणी करायची, मग याची जोडपणी करायची, मग मळणी करायची आणि मळणी केली की ते सगळं धान्य कणगीत भरून ठेवायचं. म्हणजे वर्षभराची आपली ददात मिटली. वर्षभर पुरेल एवढा भात आता आपल्याला मिळेल. असं करत मस्तपैकी गाणं गुणगुणत ते त्या शेतातून चालले. एवढ्यात त्यांनी काय बघितलं तर शेतामध्ये काही उंदीर जे होते ते ती तांदळाची जी लोंबी होती ती लोंबी ते कुरतडत होते. आता या उंदरांना कसं मारायचं? त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी शेतात एक खड्डा खणला मोठा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलं. त्याच्यावरती एक अशी फळी लावली, त्याला म्हणतात तरफ, आणि त्याच्यावरती छान खमंग अशी भजी ठेवून दिली. आणि नाना मामांना आता माहिती होतं की उद्या याच्यामध्ये आपली शिकार आपल्याला मिळणार. म्हणून नाना काकाजी होते ते खुशीत आपल्या घरी आले आणि दुसऱ्या दिवशी ते शेतावर गेले. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उंदीर त्या ठिकाणी भजी खायला आलेले होते. उंदीर जे होते ते त्या फळीवरून पडून पाण्यात पडून मेले होते. नाना काकांना खूप आनंद झाला की आपली युक्ती सफल झाली. पण सगळे उंदीर मेले नव्हते. म्हणून मग त्याने ठरवलं, आज सुद्धा आपण काय करायचं, त्या फळीवरती छान खुसखुशीत गरम भजी ठेवून द्यायची. त्याप्रमाणे त्यांनी परत त्या फळीवरती खुसखुशीत खमंग अशी भजी ठेवली आणि ते आपल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते मोठ्या खुशीत आले आणि बघतात तर काय, त्या ठिकाणी फळीवरचे भजी गायब होते आणि त्या खड्ड्यामध्ये एकही उंदीर नव्हता. नाना काकांना मोठं आश्चर्य वाटलं की असं कसं झालं. त्यांनी ठरवलं आपण याचा शोध घ्यायचा. त्यांनी काय केलं, त्या फळीवरती भजी ठेवली आणि रात्री त्या झाडाच्या एका आडोशाला उभं राहिले. चांदणी रात्र असल्यामुळे त्यांना स्पष्ट दिसत होतं. थोड्याच वेळात उंदरांची जी फौज होती ती फौज त्या भजीच्या वासाने तिथे आली. काही उंदीर फळीवर पण चढले, पण नंतर ते मागे आले आणि ते आपापसात काहीतरी कुजबुजले. त्यांच्या भाषेत त्यांनी चुचू करून काहीतरी बोलणी झाली आणि नंतर त्यापैकी 2-4 उंदीर जे होते ते फळीवर बसले आणि त्यातला एक उंदीर जो होता तो हळूहळू फळीजवळ गेला. त्यातली भजी त्याने तोंडात उचलली आणि परत तो हळूहळू खाली जमिनीवर आला. असं करत करत त्या उंदरांनी क्रमाक्रमाने जाऊन ती फळीवरची भजी फस्त केली. नाना काकांनी हे बघितल्यावर डोक्यावर हात मारून घेतला आणि मनात म्हणाले, शेरास सव्वा शेर भेटला खरा. बालमित्रांनो, ह्याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक वेळेला एकच युक्ती उपयोगाची पडत नाही. म्हणजे काम जरी सारखं असलं तरी ते काम करण्यासाठी प्रत्येक वेळेला नवीन युक्ती
आपल्याला काढावी लागते. आणि नेहमी स्वतःला कधी जास्त हुशार म्हणू नये किंवा स्वतःला अगदी बलाढ्य म्हणू नये. माझ्यासारखा हुशार कोणीच नाही असं नसतं. तर आपल्यापेक्षाही हुशार असणारा, बुद्धीने हुशार असणारा किंवा ताकदीने जास्त असणारा व्यक्ती आपल्याला भेटतोच. नुसतं व्यक्तीच नव्हे तर या उंदरांनी नाना काकांना हे पण दाखवून दिलं की तुम्ही माणसं जशी हुशार असता की नाही, तसेच आम्ही प्राणी सुद्धा तुमच्यापेक्षा हुशार असतो. आवडली ना गोष्ट? आता आपण ही गोष्ट वाचूया. नाना काका घुंगूर काठी आपटत शेताच्या बांधावरून फिरत होते. वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून ते आनंदाने डोलत होते. निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक. निबर म्हणजे जून, की जे पीक जे आहे ते कापणीला आलेलं आहे त्याला म्हणतात निबर. असं ते निबर सोन्यासारखं पिवळं भाताचं पीक नंतर कापणी, चोडणी, मळणी म्हणजे हे काय आहे, या क्रिया आहेत की भाताचं पीक कुठलंही पीक आल्यानंतर ते कापावं लागतं, त्याची जोडणी करून त्यातले दाणे वेगळे करावे लागतात, त्याची मळणी करून त्या दाण्यावरची टरफलं जी आहेत ती वेगळी करावी लागतात, मग ते धान्य कणगीत येतं आणि मग कणगीत पडेल वर्षभराची बेगमी. बेगमी म्हणजे साठा. तर असा विचार त्यांच्या मनात येत होता. निसर्गाने करुणा केली, भाते पिकून पिवळी झाली, असे गाणे गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले. दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या. शेताची नासाडी चालू होती. शेतावर उंदीर मामा कोपले होते. नाना काकांनी एक प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी शेताजवळच्या माळावर एक मोठा गोल खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले. ते अर्धे अधिक पाण्याने भरले. त्याच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली. पिंपावरच्या फळीच्या टोकाला तळलेली भजी ठेवली. अंधार पडला आणि नाना काका शेतावरून घरी आले. सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदरांची टोळी बाहेर पडली. तळलेल्या भज्यांच्या खमंग वासाने सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले. पिंपावर ठेवलेल्या फळीच्या एका टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली. घाईघाईने 3-4 उंदीर पुढे धावले. त्यांच्या भाराने सगळेच उंदीर पिंपाच्या पाण्यात डबकन पडले आणि सारे मरून गेले. सकाळी सकाळीच अधीरतेने नाना काका पिंपापाशी आले. आपली युक्ती सफल झालेली पाहून त्यांना खूप समाधान वाटले. संध्याकाळी पुन्हा खमंग भजी ठेवून नाना काका घरी आले. परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपापाशी गेले. फळीवरची भजी मस्त केलेली होती, पण पिंपामध्ये मात्र एकही उंदीर दिसला नाही. त्यांना फारच आश्चर्य वाटले. हा काय प्रकार आहे? हे त्यांनी जाणून घ्यायचे ठरवले. संध्याकाळी अंधार पडायच्या सुमारास नाना काकांनी खमंग वास सुटलेली भजी फळीच्या टोकापाशी ठेवली आणि जवळच झाडाच्या आडोशाला ते लपून बसले. रात्र चांदणी होती. नीरव शांतता पसरली आणि उंदरांची फौज स्वारीवर निघाली. सर्वत्र भज्यांचा वास सुटला होता. मोठ्या अधीरतेने उंदीर पिंपापाशी जमले. आपसात काहीसे कुजबुजले. त्यांच्यापैकी 4-5 उंदीर पिंपाबाहेरच्या फळीच्या टोकावर बसले व एक उंदीर फळीवरून पुढे सरसावला.
प्रत्येकाने एक एक करून तेथील सर्व भजी आणली. ती सर्व भजी त्या चतुर उंदराने कुरतडून मजेने खाल्ली आणि पुढच्या मोहिमेवर कूच केले. कूच केले म्हणजे निघाले. शेरास सव्वाशेर भेटलेल्या त्या चतुर उंदीर मामांची युक्ती पाहून नाना काकांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला. त्यातले कठीण शब्द बघूया. निबर. निबर म्हणजे काय? तर जून. काढणीस आलेलं जे पीक असतं त्याला म्हणतात निब्बर पीक. बेगमी करणे म्हणजे साठा करणे. कोपणे. कोपणे म्हणजे रागावणे. तरफ. तरफ म्हणजे टेकू दिलेली लाकडी फळी. सामसून होणे. सामसून होणे म्हणजे शांतता पसरणे. अधीर होणे. अधीर होणे म्हणजे उत्सुक होणे. पस्त करणे म्हणजे संपवणे. नीरव. नीरव म्हणजे कसलाही आवाज नसलेले शांत वातावरण. रव म्हणजे आवाज, नी म्हणजे नसलेले. कसलाही आवाज नसलेले शांत वातावरण त्याला म्हणतात नीरव. कुजबुजणे म्हणजे हळू बोलणे. हळू आवाजात बोलतात त्याला म्हणतात कुजबुजणे. कूच करणे म्हणजे निघणे. कपाळावर हात मारणे म्हणजे निराश होणे. मुलांनो, आता आपण या पाठावरचे प्रश्नोत्तर बघूया. पहिला प्रश्न आहे, नाना काका आनंदाने का डोलत होते? नाना काका आनंदाने का डोलत होते? त्याचं उत्तर बघा. वाऱ्यावर डोलणारी शेती पाहून नाना काका आनंदाने डोलत होते. काय उत्तर आहे? वाऱ्यावर डोलणारी शेती पाहून नाना काका आनंदाने डोलत होते. कारण त्यांना माहिती होतं खूप छान शेती झालेली आहे, खूप छान पीक आलेलं आहे. त्यामुळे आता वर्षभर तरी त्यांना तांदळाची ददात भासणार नाही. त्यामुळे नाना काकांना आनंद झाला होता. आता दुसरा प्रश्न बघा. सर्वच उंदीर पिंपापाशी का धावत आले? सर्वच उंदीर पिंपापाशी का धावत आले? उत्तर बघा. तळलेल्या भज्यांच्या खमंग वासाने सर्वच उंदीर पिंपापाशी धावत आले. भज्यांचा वास किती खमंग येतो तळलेल्या वस्तूंचा. मग त्या वासाने सगळे उंदीर पिंपाजवळ धावत आले. आता पुढचा प्रश्न बघा. झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते? झाडाच्या आडोशाला नाना काका लपून बसले होते. कारण त्यांना बघायचं होतं की पहिल्या दिवशी तर उंदीर त्यांना पिंपात सापडले होते मेलेले, पण दुसऱ्या दिवशी काय झालं होतं? भजी संपली होती आणि एक पण उंदीर नव्हता. मग हे कसं घडलं हे बघण्यासाठी नाना काका झाडाच्या आडोशाला लपून बसले होते. तर काय झाले असते? त्यातलं पहिलं आहे, नाना काकांनी उंदीर पकडण्यासाठी पिंजरा ठेवला असता तर काय झालं असतं? जर नाना काकांनी उंदीर पकडण्यासाठी पिंजरा ठेवला असता तर उंदीर पिंजऱ्यात सापडले असते. दुसरं बघा. नाना काकांच्या शेतात साप असते तर नाना काकांच्या शेतात साप असते तर सापाने उंदीर खाल्ले असते. म्हणजे त्यांना ते शेतामध्ये उंदराचा त्रास झालाच नसता. नाना काकांच्या शेतात उंदीरच नसते तर नाना काकांच्या शेतात जर उंदीर नसते तर त्यांचं शेतीचं जे नुकसान होत होतं ते शेतीचं नुकसान झालं नसतं. कारण उंदीर काय करत होते? कापणीला आलेलं तांदळाचं जे पीक आहे ते बरचसं तांदळाचं पीक ते फस्त करत होते. त्यामुळे नाना काकांच्या शेतात जर उंदीर नसते तर त्यांचं शेतीचं नुकसान झालं नसतं. नाना काकांच्या शेतात
मांजर असते तर नाना काकांच्या शेतात मांजर असते तर मांजराने उंदीर फस्त केले असते, कारण तुम्हाला माहिती आहे की मांजर काय करतं, उंदीर खातं, त्यामुळे मांजराने उंदीर फस्त केले असते. आता पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांच्या सुरुवातीला अ लावून नवीन शब्द तयार करा. आता कोणते शब्द आहेत ते बघूया. पहिला शब्द आहे धीर, दुसरा आहे शक्य, तिसरा आहे स्वस्थ आणि चौथा शब्द आहे प्रकाशित. आता हे जे 4 शब्द दिलेले आहेत त्या 4 शब्दांच्या सुरुवातीला आपल्याला अ लावायचा आहे. आता अ लावून कोणता शब्द तयार होतो ते बघूया आपण. पहिला शब्द आहे धीर, त्याच्या समोर अ लावल्यावर शब्द झाला अधीर, म्हणजे खूप ज्याला घाई आहे, एखादी गोष्ट करण्यासाठी तो खूप आतुर झालेला आहे, त्याला म्हणतात अधीर. ज्याला धीर नाही असा अधीर. आता दुसरा शब्द आहे शक्य. शक्य शब्दाला आपण अ लावला की काय होतं, अशक्य, म्हणजे ही गोष्ट करणं शक्य नाही, अशक्य आहे. शक्यच्या विरुद्ध अर्थ अशक्य. स्वस्थ, स्वस्थला अ लावल्यावर काय होतं, अस्वस्थ. प्रकाशित या शब्दाला आता अ लावूया, मग काय शब्द तयार होतोय, अप्रकाशित. म्हणजे बघा बाळांनो, हे जे शब्द आहेत त्या शब्दांच्या पुढे एकच अक्षर लावलेलं आहे अ. तो अ लावल्याबरोबर काय आपल्याला मिळालेला आहे, मूळ शब्दांच्या विरुद्ध अर्थाचा शब्द मिळालेला आहे. धीर त्याच्या विरुद्ध अधीर, शक्य त्याच्या विरुद्ध आहे अशक्य, स्वस्थ त्याच्या विरुद्ध आहे अस्वस्थ आणि प्रकाशित याच्या विरुद्ध आहे अप्रकाशित. आता पुढचा शब्द बघा. हे तुम्हाला 2 शब्द दिलेले आहेत, पण त्या 2 शब्दांमध्ये अनेक शब्द लपलेत आणि ते तुम्हाला शोधायचे. आता आपण पहिला शब्द बघूया, कपाळावर. याच्यामध्ये कोणकोणती अक्षर आहेत बघा. क आहे, पा आहे, ळा आहे, व आहे आणि र आहे. मग ही अक्षरं वापरून तुम्हाला त्यातले अर्थपूर्ण शब्द शोधायचे आहेत. आता बघा, पहिला शब्द काय होतो, कर. क आणि र मिळून कर. दुसरा शब्द बघा, कळ. कळ किंवा कळा. कळा म्हणजे ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला लागते, आपण पडतो ना, आपल्याला लागतं, खरचटलं किंवा आपल्याला जर मुका मार लागला तर आपल्याला कळा येतात ना, त्याला त्या कळा. आता दुसरा आहे, तिसरा शब्द आहे पाव. आपण सकाळी खातो की नाही चहा बरोबर, तो पाव. बघा तिथे पा शब्द पण आहे आणि व अक्षर पण आहे आणि पा अक्षर पण आहे, म्हणून शब्द झालेला आहे पाव. आता बघा, वर. खरं वर या शब्दाचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे वर, वर खाली आपण म्हणतो ना त्यातला वर, आणि दुसरा म्हणजे नवरा मुलगा जो असतो त्याला म्हणतात वर. असे 2 अर्थ आहेत शब्द एक असला तरी. आता पुढचा शब्द कुठला आहे, पार. पार म्हणजे काय की जी मोठी मोठी झाडं असतात त्यांच्या बाजूला बसण्यासाठी एक सिमेंटचा असा ओटा घातलेला असतो, त्याला म्हणतात पार. नंतर आहे वळा, म्हणजे हे दिशा दाखवलेली आहे. तुम्हाला सांगतात ना बाई, डावीकडे वळा, उजवीकडे वळा, तो आहे वळा. म्हणजे अशा तऱ्हेने कपाळावर ह्या शब्दामध्ये हे अनेक छोटे छोटे शब्द लपून बसलेले आहेत. आता दुसरा शब्द आपण बघूया. दुसरा शब्द आहे नासाडी. आता याच्यामध्ये कोणते शब्द आहेत ते बघूया. एक आहे नाडी. नाडीचे सुद्धा 2 अर्थ आहेत. एक म्हणजे आपण पेटीकोट मध्ये घालतो, लेंग्यामध्ये घालतो ती नाडी, आणि दुसरी म्हणजे डॉक्टर तपासतात ना ती नाडी. दुसरा अर्थ बघा, दुसरा शब्द बघा, साडी. आई जी नेसते, ताई जी नेसते ती साडी. म्हणजे अशा तऱ्हेने या 2 शब्दांमध्ये
वेगवेगळे शब्द जे आहेत ते लपून बसलेले होते आणि ते आपण शोधून काढलेले आहेत. खालील वाक्प्रचारांचा आता वाक्यात उपयोग करायचा आहे. मी तुम्हाला वाक्य सांगते ते तुम्ही नीट ऐकायचं आहे. अधीर होणे. पहिलं वाक्य आहे अधीर होणे. बाबांनी काय खाऊ आणला पिशवीतून हे बघण्यासाठी सीमा अधीर झाली होती. दुसरा आ हा वाक्प्रचार आहे तो म्हणजे फस्त करणे. बाबांनी आणलेला खाऊ सीमाने 5 मिनिटात फस्त केला. आता तिसरा वाक्प्रचार आहे तो म्हणजे सामसूम होणे. रात्र झाली, सामसूम झाले आणि चोर चोरी करायला बाहेर पडला. आता पुढचा वाक्प्रचार आहे कूच करणे. कॅप्टननी आदेश देतात सर्व सैनिकांनी सीमारेषेच्या दिशेने कूच केले. कपाळावर हात मारणे. आपली युक्ती फसल्याची बघून नाना काकांनी कपाळावर हात मारला. युक्ती सफल होणे. आग्र्याहून सुटण्याची शिवाजी राजांची जी युक्ती होती ती सफल झाली. आता आपण तुमच्या पुस्तकामध्ये एक छोटासा पॅरेग्राफ दिलेला आहे, एक छोटासा परिच्छेद दिलेला आहे आणि तो तुम्हाला वाचायचा आहे. आता मी वाचते, तुम्ही नीट बघा आणि नंतर तुम्ही स्वतः वाचायचं आहे. बरेचसे प्राणी आपल्या उपयोगी पडतात, तर ढेकूण, डास असे काही कीटक व प्राणी आपल्याला उपद्रव देतात. उंदीर हा असाच एक उपद्रवी प्राणी आहे. शेतातील पिकांची, घरातील धान्यांची तो नासाडी करतो. घरातील कपडे, वस्तू कुरतडतो. एका अर्थाने उंदीर आपले नुकसान करतो. म्हणून उंदराला पकडण्यासाठी पिंजरा लावतात. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.